त्याचबरोबर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांपूर्वी केलं. तसंच शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असंही नरेंद्र मोदी म्हणाले. सलग 2 दिवस नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केल्यानं विविध चर्चा रंगल्या. याच दरम्यान नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरकारनं सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या वाढीव किमती आजपासून लागू होणार आहेत. सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% 15% वाढवण्यात आलंय. आजपासूनच 15% आयात शुल्क लागू करण्यात आलंय. सोनं चांदीची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं बोललं जातं. तसंच सोनं आणि चांदीच्या 15% आयात शुल्कामधील 5% आयात शुल्क कृषी विकास कामांवर खर्च होणार आहे. परकीय चलनावरील ताण आणि आयात बिल कमी करण्यासाठी सोन्याची खरेदी काही दिवस टाळा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर आता केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. सरकारनं बुधवारी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवून 15% केलंय. याआधी आयात शुल्क 6% होतं, तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 6.4% 15.4% वाढवण्यात आलंय. भारत हा सोन्याची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आयात शुल्कात वाढ केल्यामुळे भारतातील सोन्याची मागणी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. यातून भारताची व्यापार तूट नियंत्रणात आणण्यास आणि रुपयाला आधार देण्यात त्यामुळे मदत होऊ शकते. तथापि आयात शुल्क वाढीमुळे सोन्याची तस्करी पुन्हा वाढू शकते अशी चिंता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आता आयात शुल्क वाढवल्यास काय परिणाम होईल ते आपण सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. सरकारनं आयात शुल्क वाढवलं तर मौल्यवान धातूंचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक असलेला देशात मागणी कमी होऊ शकते. त्यामुळे भारताची व्यापार तूट कमी व्हायला मदत होऊ शकते आणि रुपयाला आधार मिळू शकतो. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा खरेदीदार आहे. देशात दरवर्षी अंदाजे 700 ते 800 टन सोन्याचा वापर होतो, तर सोन्याचं उत्पादन केवळ 1 ते 2 टन आहे. याचा अर्थ भारत आपल्या सोन्याच्या गरजांपैकी सुमारे 90% गरजा पूर्ण करण्यासाठी आयातींवर अवलंबून आहे. सोन्याचे पैसे डॉलर्समध्ये दिले जातात. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताची सोन्याची आयात 72 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, जी 2025च्या आर्थिक वर्षातील 58 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 24% वाढ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटल्याप्रमाणे जर भारतीयांनी वर्षभर सोन्याची खरेदी कमी केली तर सोन्याची आयात 30 ते 40% कमी होऊ शकते. याचा अर्थ असा की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाचं पालन केल्यास अंदाजे 20 ते 25 अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकते. सोन्याच्या आयातीत 50% घट झाल्यास 36 अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकते, जी चालू खात्यातील तुटीच्या जवळपास निम्मी आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वर्षभर सोन्याची खरेदी टाळल्यास भारताच्या डॉलर बहिर्वाहात अब्जावधी डॉलर्सची थेट घट होऊ शकते. या सर्व घटकांमुळे सरकारवर आपला डॉलर साठा जपून ठेवण्याचा दबाव वाढलाय. याचं कारण असं आहे की जेव्हा भारत वस्तूंची आयात करतो, उदाहरणार्थ तेल, गॅस, सोनं किंवा खतं, तेव्हा त्याचं पेमेंट डॉलरमध्ये केलं जातं. जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा अधिक प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. त्यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण येतो आणि रुपयांची स्थिती कमकुवत होते. नेमक्या याच कारणामुळे सरकार जनतेला अनावश्यक खर्च कमी करण्याचं आवाहन करते. जसं की सोन्याची खरेदी करणं, इंधनाचा अतिवापर करणं किंवा परदेश प्रवास करणं. अशा उपाययोजनांमुळे डॉलरची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यास मदत मिळेल. पंतप्रधानांचं हे आवाहन एक सावधगिरीचा उपाय म्हणून पाहिलं जात आहे. जागतिक संकटाच्या काळात भारताच्या आर्थिक स्थितीचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या मोठ्या आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.